उरण तालुक्यातील चाणजे पंचायत समिती गणात शिवसेना उमेदवार अक्षय म्हात्रे यांच्या विजयाची जोरदार चर्चा सुरू आहे। स्वच्छ चारित्र्य, सुसंस्कृत व्यक्तिमत्व आणि प्रभावी नेतृत्वामुळे अक्षय म्हात्रे निवडणुकीत बाजी मारतील असा विश्वास मतदार व्यक्त करतायत। धनुष्यबाण ही त्यांची निशाणी असून उच्च शिक्षित असलेले अक्षय म्हात्रे यांनी कोणतेही मोठे पद नसताना विविध विकास कामे केली आहेत। कोंढरीपाडा डीपी ते कासवले रस्त्यावर वीज व्यवस्था, हनुमान मंदिर परिसरात स्ट्रीट लाईट तसेच बापदेवपाडा ते कासवलेपाडा बंदर रस्त्यावर प्रकाश योजना करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केलाय। गरीब, वृद्ध, विधवा, अपंग नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिलाय। निवडून आल्यानंतर प्रकल्पबाधित शेतकरी आणि मच्छीमारांना मोबदला तसेच वीज, पाणी, रस्ते आणि रोजगार प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या समाजकार्याची दखल घेऊन प्रमाणपत्र देत त्यांना गौरवलंय। नाक्यानाक्यावर त्यांच्याच विजयाची चर्चा रंगल्याचं चित्र आता दिसून येत आहे। जय महाराष्ट्र। मी अक्षय महेश म्हात्रे मुंबई विद्यापीठातून पदवीधर असून इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि येत्या पंचायत समितीला मी शिवसेनेचा अधिकृत उमेदवार असून माझी निशाणी आहे धनुष्यबाण। आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीप्रमाणे राजकारण हे पदासाठी नाही तर आपल्या मातीसाठी, आपल्या माणसांसाठी असतं। ही शिकवण मनात ठेवून त्यांच्या आशीर्वादाने माझ्या आई वडिलांनी केलेल्या निस्वार्थ सेवेच्या आणि त्यांच्याच मार्गावर चालत असताना मी केलेल्या समाजसेवेच्या, रुग्णसेवेच्या आणि या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाच्या जोरावर आपल्या विभागाला एक नवीन ओळख देण्यासाठी, प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, युवकांचा प्रतिनिधी म्हणून जनसामान्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी म्हणून मी या निवडणुकीला सामोरे जात आहे। मित्रांनो, राजकारणात, समाजकारणात वावरत असताना आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचे काहीतरी देणं लागतो। म्हणून अविरतपणे झटणाऱ्या माझ्या आई वडिलांच्या विचारांचा वारसा घेऊन मी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय केला। आपल्याजवळ कोणीही आला तरी निस्वार्थीपणे त्याची सेवा करायची, पक्ष, जात, धर्म न बघता त्याची सेवा करायची, हे त्यांचं तत्व आणि हेच विचार, हेच बालकडू घेऊन मी या क्षेत्रात आलो। आणि मित्रांनो, जर आपल्या चांजे विभागाचा विचार केला तर इथं नवनवीन कंपन्या येत आहेत। इथं करंजा पोर्ट आहे, ऍपकॉन सारखी कंपनी आहे, करंजा रेवस रेड्डी ब्रिज इथून जात आहे आणि असं असून सुद्धा, शिवाय आजूबाजूच्या परिसरात एवढ्या मोठमोठ्या कंपन्या असून सुद्धा याच कंपन्या नागरिकांचा राहणीमान दर्जा उंचावण्यासाठी, त्यांना नागरी सुविधा देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत। प्रचंड प्रमाणात इथं बेरोजगारी आहे। तसेच येथे निर्माण होणारे उद्योगधंदे असतील किंवा व्यवसाय असतील यावर स्थानिक सोडून परप्रांतीयच नफा कमवत आहे। स्थानिकांना कुठेतरी तिथं डावलले जात आहे। म्हणून मी ही निवडणूक लढवतोय। मित्रांनो, आपल्या नागरी सुविधा, आपल्या आवश्यक अशा सुखसोयी जसं रस्ते, शिक्षण, आरोग्य, शुद्ध पाणी आणि ड्रेनेज यांसारख्या सुविधा पूर्ण करण्यासाठी कोणीतरी शासकीय, प्रशासकीय आणि सामाजिक ज्ञान असलेला नेता इथं आवश्यक आहे। मी नेता नाही, मी तुमच्यातलाच एक आहे, तुमच्यातलाच एक युवा आहे। मी युवा प्रतिनिधी आहे, कामाची शिस्त असलेला, सातत्य असलेला एक माणूस आहे, सामान्य कार्यकर्ता आहे। आपण मला एक संधी द्यावी, नक्कीच मी विकास करीन। आपण दिलेले बहुमूल्य मत मी ऋण समजेन आणि या ऋणाची परतफेड विकासाने करेन। आपण मला एक संधी द्यावी, गावचा माणूस म्हणून, आपला माणूस म्हणून संधी द्यावी। या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही। मित्रांनो, मी पैसा वाटणार नाही, कारण माझ्या एवढा पैसा नाही। समोरचे उमेदवार मोठे आहेत, हो नक्कीच पैशाने ते मोठे आहेत, पण मी तुम्हाला काम देईन, मी तुम्हाला वेळ देईन, तुमच्यासाठी नेहमी अवेलेबल असेल, तुमच्यासाठी कधीही हाकेला धावेल आणि तुमच्यासाठी या विकासासाठी मी कधीही अवेलेबल असेल, हीच तुम्हाला ग्वाही देतो। आणि पुन्हा एकदा विनंती करतो की आपलं एक मत विकासाला, एक मत धनुष्याला, एक मत शिवधनुष्याला, एक मत बाळासाहेबांना, एक मत लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावाला, एक मत तुमच्यासाठी, एक मत माझ्यासाठी। माझा विजय हा आपला विजय असेल। मित्रांनो, माझ्या पाठीशी उभे राहा एवढीच विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। वादळवारा लाईव्हसाठी विठ्ठल ममताबादे, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।